चिंचा खाल्ल्या जायच्या, तोडल्या जायच्या, बघितल्या जायच्या, पण आज प्रत्यक्ष आपण बघणार आहोत. एक आजी आपल्या देवगड परिसरात चिंच विकत आहे आणि या चिंचा गाभोळ्या चिंचा आहेत. त्या सगळ्या महिलांना आकर्षित करतात आणि इथं आताही चिंचा विकत घेतल्या जातात. त्या आपण सगळे बघू शकतो. नाव, पाणी, नदी आणि त्याबरोबर हे भाविक आपल्या या दत्त दर्शनासाठी देवगड येथे प्रस्थान करतात आणि तिथं साधे भोळेपणा, गावचा जो काही रानमेवा आहे त्यातीलच एक भाग म्हणून इथं एक आजी चिंच विकते. आजी कितीला आहे चिंच ही? 10ला 3 आहे का? बरं. त्या आजीकडे फोन पे नाही आहे. आजीला प्रत्यक्ष पैसे द्यावे लागणार आहे आणि त्यासाठी कारमधून आपल्यालाही पैसे आणावे लागणार आहेत. रोज असतं आजी? रोज नाही येत मी. नाही ना? असं आहे का? शनिवार रविवारी आणि ते मग हे मंदिरात लोक तुम्हाला येऊ देतात. तुम्ही आता ओळखीचे पण झाला असाल ना? आमचं घरच इथं आहे. बरं, घर पण इथंच आहे त्याच्यामुळे तुम्हाला येऊ देऊ शकतात. नाहीतर बाहेरच्या लोकांना इथं यायला बंदी आहे असं वाटतं. कारण इथं कुणी काही विकत नाही आहे. कुणी तिकडं दुकानासाठी त्यांनी स्वतंत्र जागा ठेवलेली आहे. तिथं तुम्ही विकू शकता, मंदिराचा प्रसाद घेऊ शकता, पेढे घेऊ शकता. पण हा रानमेवा फक्त इथं बघायला मिळाला. या आजी इथं विकतायत आणि मला वाटतं आजींनी बाबांना पण पाहिलं असेल. ते जे महाराज आहेत पहिले बाबा, नाही का? तर माझी तर माझे वडील लग्न झाल्यावर येऊन गेले होते त्यावेळेस ते होते जिवंत. तर त्यांनीच मला सांगितलं, आम्ही लग्न झाल्यावर इथं आलो होतो तेव्हा बाबा होते आणि त्याच्यानंतर मात्र मग ते नव्हते. माझं सगळं बालपण मी इथं घालवलं पण त्यावेळेसही बाबा नव्हते. आता किसनगिरी महाराज यांचा हा सगळा प्रवास आहे आणि या मंदिराची निर्मिती इथं झालेली आहे.